कीर्तनात भाकळ कथा सांगत नाही. रावणाला 10 तोंड होते. आता किती दिवस 10 तोंड असतील काय? हाव मावशी, काकू तू सांग, काका तुम्ही सांगा, किती दिवस ऐकता? जे घडलत नाही ते ऐकता. जिसको देखा नहीं उसको खुदा कहते हैं. और जो माँ बाप सामने है, जो शिवाजी राजे, भगत सिंह, राजगुरु, चंद्रशेखर सामने है, उसे जुदा करते हैं. अरे तुम्हाला देवच मानायचा आहे तर हे देवापेक्षा कमी आहेत काय? सांगा ना. बहुजन सम्राट राजा, 18 पगडी जातीवर प्रेम करणारा माझा राजा, हे काय देवापेक्षा कमी आहेत? पण जिसको देखा नहीं उसको खुदा कहते हैं. बरं त्या पुस्तकात तेच लिहितात. रावणाला 10 तोंड होते. अरे हो, होते होते म्हणत. या लहान लेकराईले अक्कल आहे ना, त्याच्या मायच्या बाळणपणाले किती त्रास झाला सर, किती शिजर झालं सर. अजून पुढचं तर राहिलंच. कुंभकर्ण 6 महिने खात बसायचा, 6 महिने जेवायचा, 6 महिने झोपायचा. मग तो हागे किती महिने? आता आम्हाला सत्य पाहिजे आई, आम्हाला खरा इतिहास पाहिजे. शूर शिवबा, वीर शिवबा, आम्हाला शिवाजी महाराजचा खरा इतिहास पाहिजे. गोविंद पानसरेनं लिहिलेला. शिवरायाच्या पंखाखाली मुलीच्या नव्हती वाना, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. मुस्लिमाची सून, मुस्लिमाची सून. अरे त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. द्यावा जय जिजाऊ, जय जिजाऊ. भाऊ वामनदादा कर्डकांनी गाणं लिहिलं माझ्या भावांनो. अरे मस्जिदही बांधत होता, मंदिरही बांधत होता, कुराणाची इज्जत करत होता, गीतेची इज्जत करत होता माझा शिवबा. अरे बांधित होता मस्जिद आणि अतिथीचे मंदिर, त्या शिवबाच्या चरणी झुकते अजूनही माझे शिर. अरे अशा नराच्या मूर्तीपाशी, अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकते मान. वामनवाणी शिवरायाला करीतो मी वंदन. म्हणून इतिहास खरा आहे का? आणि या शिवजन्मोत्सवानिमित्त आम्हाला खरा शिवरायाकडून राहिला, खरा इतिहास आम्हाला यांच्या प्रबोधनातून कळून राहिला. आज लहान लहान मुलंही या गावामध्ये वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. मुलं उभे राहा बरं, ज्यांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. अरे बापरे, तूही बोलला का रे? स्टँड अप. तूही बोलला का? तूही बोलला? हे लहान पोरग बोललं काय तुझ्या मागचं? तूही बोलला काय? क्या बात आहे. हे वय शिव जन्मोत्सवाचं उत्पन्न. आता मी एखाद्याची परीक्षाच घेतो. तो मंदातला मुलगा ये रे बेटा, तुम्ही अवघेचे अवघे या, पुस्तक तुमचा सत्कार करतो या. अवघे म्हणजे जे वक्तृत्व स्पर्धेत आहेत, या बेटा. वा वा, धन्यवाद. तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? सत्यपालचं कीर्तन तर तुम्ही YouTube वर ऐकाल. बोल रे शिवाजी महाराज विषय अर्जन. शिवाजी महाराजांच्या जन्माचं तारीख आणि वर्ष सांग. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर झाला.
जमलं. बापाले पता नसते या गोष्टीचा. नाही तर एखाद्या बापानं चटकन उभं राहून सांगून द्या जिजाबाईच्या बापाचं काय नाव आहे. नाही, बापाले विचारतो तुझ्या बापाले, हा बाई उभी राह, तू शेवटची मुलगी. हा लखोजी जाधव या 2-3 मुली या बाबा. काय कमाल आहे लेकर. बापाले मालूम नाही लखोजी जाधव, पण पोरीले माईले मालूम नाही. माईले फक्त तेच मालूम आहे उपास धरा, 9 दिवसातून 7 दिवस अन्न खाऊ नका, उपाशी गोटी मरा, खापर खोंड्या व्हा. मी तुमच्या पायाला तो खाऊन पिऊन देऊ कर. तुझी तब्येत चांगली राहिली पाहिजे, मग लेकरं चांगले होतील बाळा तुला. तू पडली खापर खोंडी तर लेकरं होईन वापरतो. धन्यवाद माझ्या बहिणींना. जय जिजाऊ. हा माईक दे या मुली जोड, या छोट्या मुली जोड. हे लहान ताई घे बाई. बाकीचे बोलल्याचं नाही, तिले विचारीन बाई मुलींची पहिली शाळा कोण काढली. अय बाकीचे बोलू नका. हा हा थांब, तिले पाठव. ते कोरळ भाऊ जिच्या डोक्याला. हा तेच तेच, हे उभी राहिली शाळेतली पोरगी ये ना तू. आणि तिले बोलाव, ती आपल्याच पार्टीची दिसते. डोक्याले तेल फेल नसलं की ओळखून द्या. हा धन्यवाद माझ्या दोन्ही बहिणीले. यायले शाळेतला युनिफॉर्म आहे म्हणून 50-50 रुपये दे. हे बाकीचे हे शाळेतले दिसून नाही राहिले. घे हो बाई, घे पुस्तक. धन्यवाद. तू घे 50, तिली पाठवते लाईनी. घे हो बाई. तू नाही, ते ड्रेस वाली आहे. हा ज्योतिबा सावित्रीच्या पतीचं नाव सांग काय. हा थांबव. तुमच्या शाळेतले लेकरी ट्रेन आहेत बा. मी गुरुजींना धन्यवाद देतो, शिक्षकांना. ज्या गावातले गुरुजी चांगले असले, गावकरी जागृत असले ना, मी म्हणतो जेवढी गर्दी मंदिरात पाया लागायला करतात तेवढी गर्दी वाचनालयात करणं सुरू करा. आता जेवढी गर्दी मंदिरात पाया लागायला जाताना तेवढी गर्दी शाळेत एखाद्या दिवशी तरी मायनं जाऊन पाहत जा काय चालू आहे पोरायचं. तू गेली ते ह्या पोरी PSI होतील, तहसीलदार होतील, ठाणेदार होतील, कलेक्टर होतील, BDO LDO पटवारी ग्रामसेवक कंडक्टर होतील. धन्यवाद बाळा. तूही घे 50. तू युनिफॉर्म वर शाळा कीर्तनात आल्याबद्दल पुस्तक घ्या रे बाळा. धन्यवाद. तुम्ही निघा. हे 50 घ्या ना बाई. तुला नोटावर लक्षच नाही. तो पोरगा पाहून राहिला त्या नोटा. चला पुस्तक घेतलं की जय जिजाऊ. जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ. जय शिवराय. भारत माता की जय. बचा. अजून एक तलवार चालवणारी बाई कोणती आहे. हा नाही अजून तू जाय ना. तुला पुस्तक दिलं ना, शरम नाही वाटत का बे. तू एक पुस्तक दिल्यावर अजून मागूनच राहिला. हात खाली कर. हा मॅडम तुम्हाला काय दिलं. तुम्ही गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन वाचा. गाडगे बाबा मरता मरता त्यांनी मुंबईला पोलीस स्टेशन मध्ये कीर्तन केलं. ते कीर्तन जरूर वाचा. गाडगे बाबा म्हणते लुगडं कमी भावाचं घाला, साडी कमी भावाची घाला, पण मुला मुलींना शिकवा. घे दीदी. आणि तुम्ही घ्या 3 बहिणी. वाचा. शिकाल तर टिकाल, वाचशील तर वाचशील. बचा बाळा. पुस्तक इथं वाचू नका, ठेवून द्या. त्या सावित्री मातेनं त्या ज्योतीला करूया वंदन. म्हणून आई बहिणींनो तुमच्या अंगात सावित्री, जिजाबाई, अहिल्या, रमाई, विमाई येऊ द्या. मुसलमानाच्या घरात पैदा झालेली प्रथम शिक्षिका फातिमा शेख येऊ द्या. आणि खबरदार कोण्या बाईनं देवी अंगात आणली तर. अशी कशी देवी येते व तुझ्या अंगात.
सावित्रीबाई काऊन नाही येत? शाळेत जाय ना त्याला चक्कर मारून शिकव ना पोरीले. देवी बकरे कोंबडे बांधते का हो? त्या तोंडाले रगत लागेला. देव कुठे बकरे कोंबडे मागते? खबरदार कोण्या बाईनं देवी अंगात आणली तर या कॉलेज हायस्कूल शिकणाऱ्या पोरीनं तिच्या अंगावर ते अंग खाजवते ते पावडर टाक. अंधश्रद्धा वाळवणाऱ्या बाया नको. बरं काही काही माणसाच्या अंगात देव येते रिकाम चोटायच्या. क्या है आपका नाम? मेरा नाम भाऊ. बाईच्या अंगात देवी, माणसाच्या अंगात देव. असा कसा देव येते? तुकाराम महाराज देव पहावया गेलो, देवा होनी आठलो, देवा होनी आठलो, देवा होनी आठलो. देव शोधायला गेले तर स्वतःच देव झाले. करोडपती होते तुकाराम महाराज. पण शेवटी खायची सोय नव्हती तुकोबाची. मग आई बापू आणि अलीकडचे महाराज कोट्याधीश झाले. पण कुठं आहेत ते? जेलमध्ये. करोडपती महाराज जेलमध्ये बसला. बायकाईचे कान फुकत मी तुझा गुरु मै गुरगुर सुरू. आणि तिच्या कानात मंत्र कोणता मालूम आहे? तुमची गोष्ट नाही. तुम्ही सावतालाच्या बाया जिजाऊ मातेच्या भक्तीने सावित्री रमाई अहिल्या भीमाईच्या भक्तीने हे महाराज जाणून मंत्र देते. तुझे बिठा के कर लूंगी मैं बंद आंखें, पूजा करूंगी तेरी, रहूंगी तेरी. काही महाराज तर मंत्र देते बाईले. रात को आऊंगा मैं, तुझे ले जाऊंगा मैं, चोरी से म्हणून माय माऊल्यांच्या पाया पडतो. मला टीका नाही करायची रे, पण पाया पडतो. या बुवाबाजीच्या आहारी जाऊ, कीर्तन ऐका, सत्संग करा, पण जवळ जाऊन नाही. आणि महाराज देव फेव लेकर फेकर देत नाही बाबू. असा कसा देव लेकर देईन? तो बिचारा देव आपल्या जाग्यावर आहे. तुझं सगुण म्हणू की नवस बकरे कोंबडे कापल्याने लेकर नाही होत. पण हे चिवत्या बनवणारे महाराज. तो हमने मांगना क्या? मंगो. वो हमारे गांव में की बाई है, उसको लड़का नहीं. बाई हाँ भाई. महाराजले बाईचं नाव काढलं की धक्का धक्का करणे लगा. धक धक करने लगा. महाराज जी को बाई का नाम लिखला कि महाराज गड़बड़ करता. चल सन्यासी मंदिर में. लेकिन वो बाई को लड़का होने को ना. लड़का नहीं है. लड़का नहीं. शादी हुई, शादी हो गई, पर लड़का नहीं. वो भी लड़का नहीं. हम ट्राई करके देखेंगे. हो जाएगा. उसको हर हफ्ते को महाराज के पास मंदिर में भेजना. अच्छा. हम अंगारा लगाएंगे और महाराज को नए कपड़े देना. अच्छा, नए कपड़े. और उसके साथ बैटरी को मत भेजना. अमावस्या के रात को भेजना. अच्छा. और चाइना की बैटरी मत भेजना. दे देंगे फिर. और कुछ? और महाराज को बकरा काटना पड़ेगा. ये बाबा लोग को बकरा चलता. बकरे खायसाठी देव अंगात आणतो. मला तुम्ही सांगा, असा कोणता जगाच्या पाठीवर देव आहे काय? ए बाळा, पुस्तक वाचू नको, घरी जाऊन वाच. ऐक ना पहिले. मी पुन्हा नाही येत ना 5 वर्ष. नाही, 1 वर्ष शिव जन्मोत्सव साजरा करतात म्हणून आलो. आणि हे दरवर्षी माझी यांची वारी आहे ना, सवताळेकरांची, शिंदखेड राजा. एकच वारी, 12 जाने वाली है ना. एकच वारी, एकच वारी. तुमची माई भेट तिथं मरेपर्यंत होईल. मी 3 यात्रा पहिले करतो. एक जिजाऊची यात्रा, गाणं होतं ना लिहिले आपल्याला, 43 पान नंबर काय. यात्रा कोणती पाहिजे? हे नदीवर अंग धुवायची यात्रा होय काय बे? त्याला नदीत अंग धुते
नदीत अंग धुवायला गेले आणि थंड पाणी अंगावर पडलं की मृत्यू येते आणि ते तीर्थ शिक्षित घेऊन येते. आता असं म्हणता येत नाही, पण तुकाराम महाराज सांगतात ना, तीर्थी धोंडा पाणी अरे कबीर महाराज लिहितात, कबीर जत्रा में फतरा बिठाया. तुमच्यातल्यानं एखाद्यानं म्हणून दाखवा पुढचं काय आहे. हा मोठ्या माणसानं बोललं चालते. मोठ्या माणसानं उभं राहा, जत्रा में फतरा बिठाया, त्याच्या पुढचं म्हणून दाखवा. एखाद्या आईले पाठ आहे काय मालूम नाही. अरे बाकीचंही वाचत जा ना आई. 16 बुधवार धरा, 21 मंगळवार करा, 24 गुरुवार धरून उपासाच्या पायी लंब्या व्हा. जत्रा में फतरा बिठाया, कबीर जी लिहिते, तीरथ बनाया पाणी आणि दुनिया बही दिवानी आणि पैसो की धुलदानी. आणि गाडगे बाबाच्या पुस्तकात आहे शेवटचं कीर्तन. काय लिहितात गाडगे बाबा? का रे सत्यनारायण केल्यानं जर नाव वर येते, गाडगे बाबा म्हणतात पोलीस स्टेशनच्या कीर्तनात, कलावतीनं प्रसाद खाऊन येते तर नाव वर येते. अरे प्रसाद खाल्ल्यानं कुठं नाव वर येते का रे? हे गाडगे बाबा सांगतात. चालले बह्याळ बेलले सत्यनारायण करायला. गाडगे बाबानं म्हटलं, आपण नाही म्हणा, आपण म्हटलं तर गोळ्या मारतात, आपण म्हटलं तर चाकू मारतात. काही म्हणायचं असेल तर गाडगे बाबावर ऑब्जेक्शन घ्या, आपल्यावर नाही. तुम्हाला काही म्हणायचं असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजले म्हणा ना, त्याने लिहून ठेवलं तीर्थी धोंडा पाणी. त्यांनी लिहून ठेवलं नाही की हे साधू कसे पैदा झाले. लेकर पैदा करते, पोट काही भरत नाही, नौदी लोक राहते, मग गांजा पेते, बम बम भोले, कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले, मग दोघही तसेच मेले. आता क्वालिफाईड 10,000 पोरं साधू झाले. राहिला देशाचा विकास. 10,000 मुलं साधू झाले आता. आणि तुकाराम महाराज लिहितात, ऐसे कैसे झाले नोकऱ्या नाही, नोकऱ्या नाही, शेतीला भाव नाही, उत्पादन खर्चावर भाव नाही, मग महाराज आई तर भागते. ऐसे कैसे झाले तुमची ऐकायची इच्छा आहे काय अजून? इमानदारीनं सनम तेरी कसम बेवफाजनम. लेकरं मस्त भेटली, मुलं मुली. मुली एकदम शान आहेत, विचारावर प्रेम करणारे लेकरं आहेत, लहान लहान तर लेकरं आहेत, पण तयार आहेत की सत्यपाल तू बोल, बरं मी काही बोललो तर बरोबर उत्तर देते. बाई परत सांग, त्याची जिजाबाई तलवार घेऊन घोड्यावर बसणारी होती, अशी दुसऱ्या बाईचं नाव सांग. हा उभी राह, उभी राह. तू राह ना, पिवळं शर्ट, हातच लंबा करतो, उभी नाही राह. तू मगापासून असं करतो. तू तेरा हुलिया सब लड़की के सरीका है. बरं तू बाहेर बसला विशेष आईच्याकडे, किती दिवस बसता आई जवळ सांग, माईक मध्ये बोल. अजून किती दिवस बसता आई जवळ? जिजाबाईची कृपा पाहिजे. आई आहे की बहीण आहे तुझी? आई आहे. किती दिवस आई जवळ बसणार तू? किती दिवस? मम्मीले सोडत जाय ना कीर्तनात तर सोड. बरं तू आता वय किती आहे तुझं? 12 वर्षाचं. मग आई जवळच राहायची का जास्त रे? जरा डोकं चालव ना. मी 100% समजलो की हे पोरगीच आहे, कारण सर्व पोरं पोरी इकडच्या लाईनीत आहेत. मले पण चांगलं आहे तुझं आई बापावर प्रेम आहे, पण शेवट लोक प्रेम ठेवजो.
ओ बाई इकडे ये. इले पाठव. पाठवते. ओ मॅडम पाठवते. मॅडम या इकडे. मॅडम पुस्तक जाऊ दे. मला वाटते 50ची देऊन टाकाव तिले. तिचा चेहरा पाहून आपल्या पार्टीची वाटली ती. ये वय इकडे बाई. अहो मी तुझा आजोबा आहो ना. ये ये बेटा ये 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 ना. आजोबा आहो ना व तुझा मी. जिसको बुलाता नहीं वो आते रहते, जिसको हम पुकार रहे वो खुद आता नहीं. हेच तर दुर्दैव आहे. भारत माता की जय. करा हातवर गोपाला गोपाला. सांग पहिली तलवार जिजाबाईच्या जवळ घोड्यावर. दुसरी बाई कोण आहे अशी किती. अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी. हा अहिल्याबाई होळकर आणि झलकारी. झलकारी ते झलकारी तुला मालूम नाही. झलकारी ताई ते होती तलवार. मग झाशीची राणी. झलकारीची झाशीची राणी. समजलं असा येते. पण तलवार चालवण्यात झलकारी आणि दुसरी तलवार चालवणारी अहिल्याबाई धनगराची लेक. लेक धनगराची. इंदुरवाशी आलं मागण सुन मल्हारावाची. धन्यवाद. आईवर शेवटपर्यंत प्रेम करतो. लग्न झाल्यावर तुझी बायको आल्यावरही मायले सोडू नको आणि बायकोले सोडू नको. बरोबर नाही तर लग्न झालं रे की सासरवाडी माझा देश देश आहे. म्हणा. मागची शब्द म्हणत जा. शेवटचे शब्द म्हणत जा. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे. बांधव आहे. सासरवाडी माझा देश आहे. बोलत जा पुढचे तेच मागचे शब्द. शब्द तेच. शेवटचे सासरवाडी माझा. सारे सगळे सोरे माझे बांधव आहे. बांधव आहेत. बायकोवर माझे प्रेम आहे. प्रेम. माझ्या सासऱ्याच्या मालमत्तेचा मला अभिमान आहे. माझ्या सासऱ्याचा जावई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करीन. म्हणत जाणारे मागचे शब्द. मी माझ्या सासू सासऱ्याचा मेवण्याचा मान ठेवीन. ठेवीन आणि मेवणीशी प्रेमाने वागेन. वागेन. माझ्या सासऱ्याला बर्बाद करणे यातच माझे सौख्य समावले आहे. सासू तीरथ सासरा तीरथ. म्हणून पोराईला सांगतो आई वडिलावर प्रेम बायको आल्यावरही करा. माय बापावरही करा आणि बायकोवरही प्रेम करा. दोघांवर. नाहीतर रामदेव बाबा सांगतात ओम म्हटल्यानं मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होता. म्हणा काय. ओम म्हटल्यानं मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होतात. आणि बायकोनं नवऱ्याले ओ म्हटलं की पुरा मेंदूच जागृत होतो. खोटं बोलतो काय काकू. आज मला खात्री आहे तुमच्यातला एकही माणूस घरी जाऊन दाखवा 1,00,000 रुपये हरतो. काढून ठेवतो 1,00,000. मला मालूम आहे तुमच्यातला एकही पैशामध्ये विकणारा माणूस नाही. शिवरायाचं जन्मोत्सव सोडून कोणी जाईल. तुमच्यातला एकही बाप घरी जाऊ शकत नाही आज कीर्तन संपेपर्यंत. किती वेळ झाला. बरोबर 2-2.5 तासापासून तुम्ही बसलेल्या. पण तरी तुम्ही प्रेम करता म्हणून तर एवढा मोठा शिवराज्य शिवजन्मोत्सव इथं साजरा होता. बाबा तुम्ही इज्जत करणारे माय बापा या तरुणाईच्या कार्यक्रमाचा धन्यवाद देतो. टाळ्या वाजवा. पण तुमच्यातला एकही बाप का घरी जात नाही. काकू तुम्हाला कल्पना आहे काय. आई जोपर्यंत आई माझ्याजवळ बसून आहे तोपर्यंत एकही बाप घरी जाऊ शकत नाही. कारण किल्ली कोणाजवळ आहे. घराची बाबू घराची किल्ली कोणाजवळ आहे.
आई जवळ जोपर्यंत काकू माझजवळ बसून आहे आपल्या पुतण्याजवळ तोपर्यंत काका घरी जाऊ शकत नाही. आणि काकू घरी गेली की काका थांबत नाही. आणि काकू इथं असली ना काका घरी गेला तर विरोधी पक्ष नेत्यासारखा फिरत कवा येते घरी रामकृष्ण कवा येते घरी रामकृष्ण हरी, कवा येते घरी रामकृष्ण म्हणून माझ्या आईला सांगा आई आज रात्रभर जाऊ नको इथंच बस. बाप मजबुरीनं बसेल कारण बायाच्या अंगात ताकदच तेवढी आहे. माय तुमची एवढी ताकद आहे तुम्ही जर ठरवलं ना तर पुऱ्या गावातली दारू बंद एकाच दिवशी करू शकता तुम्ही. नाही तर गावागावाला दारूची बिमारी आहे. माझ्या माय मावल्यांनो तुम्ही सर्व जिजाऊ सावित्री रमाबाई भीमाबाई अहिल्याबाई फातिमाबाई सर्व बाया एकत्रित आल्या. ताकद नाही गावात कोणी दारू पी आणि दारू विकत. पण महिला एकत्रित आल्या माणसं एकत्रित आले पुरं गाव एकत्रित आलं की गावागावाशी जा गवा समूळ भाऊ विठवा गावाशी जा. दारूनं काय वाईट काम केले. किती जवान पोरग मोटरसायकल वर मारले गेले ऍक्सिडेंट मध्ये बाबा. किती बायका विधवा झाल्या. किती माणसं दारूनं मेले. म्हणून मी तुम्हाला माय मावलेली विनंती करतो ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला त्या बाईनं आपल्या जाग्यावर उभं राहा. आणि ते बाई राहत नसल तर त्या बाईले तुम्ही हिम्मत द्या. आणि तुम्हाला मालूम आहे ना हिचा नवरा पिऊन मेला म्हणून त्या बाईचा पती दारू पिऊन मेला म्हणून त्या बाईले तुम्ही उभं करा. मागू नको. तुझ्या माईले पाहिलं नाही काय तुझ्या त्याला बाईचं नाव काढलं की बुवाऱ्यासारखे पायात राहतात. खरंच एखाद्या बाईनं उभं राहा. तुम्हाला शपथ आहे शिवाजी महाराजाची बाबासाहेबाची ज्योत त्या आई राहिल्या. या माई एक मिनिट मी तुम्हाला अपमान करायसाठी नाही बोलाव. तुम्हाला बघून तुमचं दुःख बघून याच्यात जे कोणी जवान पोरं पेणारे आहेत ते आपोआप बंद करतील दारू. कारण तुम्हाला तुमच्या बायका विधवा करायच्या आहेत काय. त्या बहिणीनं हिम्मत केली दोन्ही. मी ताईला धन्यवाद देतो. या ताई जय जिजाऊ जय शिवराय. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने. तुमच्या हिम्मतला दाद द्यावी लागेल. तुम्ही येत नव्हत्या बाजूच्या बाईनं तुम्हाला उभं केलं. किती वर्ष झाले तुमचे पती केले दे माहित. बोला ताई तुम्ही हिम्मत न जिजाबाईची शपथ आहे तुम्हाला. 5 वर्ष झाले या ताईचे पती मरण पावले. मुलं बाळ किती आहेत ताई. 2 मुलं आहेत. एक मुलगा एक मुलगी. सांगा त्या ताईचं वय किती आणि तिच्या जीवनात वनवास कोसळला ना. एक आपल्या भावाकडून एक साडी अर्पण करतो आई. माझ्याकडून नाही शिवजन्मोत्सव समितीकडून माय मावल्याची किंमत करली शिवाजी राजाने. आणि हे तुमच्या लेकरांकरता मराठा मार्ग आणि गाडगे बाबा. आणि तुम्ही हिम्मत केली इथं आल्या. तुम्ही इथं आल्यामुळं काय झालं या पेनाराईला लाजा वाटतील ना की त्या दारूच्या पाण्यापायी तुम्ही तुमच्या बायकाईचं कुंकू पुसता. त्या लेकराईचा बापाले मुलाईले अनाथ करता. म्हणून आजपासून तुमच्यात कोणी पेनार असेल तर आजपासून मला दारू देऊन टाका. एखाद्यानं तरी उभं राहा की 5 वर्षापासून शिव जन्मोत्सव आहे. मी शपथ घेतो की आजपासून शिवाजी महाराजची शपथ की मी दारू पिणार. एखाद्यानं तरी नाही तर काय करता हे शिवजयंती बंद करून टाका उद्यापासून. हे करून रिझल्ट काय आहे फायनल. एखाद्यानं तरी उभं राहा. नाही जबरदस्ती नका करू. स्वतःहून पाहिजे. घातल्या पाण्यानं गंगा वाहत नाही. आग्रह नका करू. जबरदस्तीनं ते नंतर पिणार आम्हाला ते नको.
आम्हाला अंदरून झरा पाहिजे, त्याच्या हृदयाला लागायला पाहिजे. प्रत्येक पेनाराच्या हृदयाला एकच पेनारा आहे काय किती जण पेनारे आहे? काही लपून पेते, काही ओपन मध्ये पेते. कुत्र्या बरी गट्टी दारूवाल्याची कुत्र्यासारखे हाल होतात दारूवाल्याचे. कोणी माणूस त्याने चांगला पाहत नाही, त्याची बायकोही चांगली पाहिजे पाहत हाड. एखाद्या मुलीनं उभं राहा, दारू जर बाप बसतो, दारू जर बाप पीत असेल तर तुम्ही बापा संग फोटो काढाल का? बोला मुलीने बोला. हा ये इकडे, तुला पुस्तक दिलं काय? मग नको. गव्हर्नमेंटच्या योजना सर्वेला भेटू. या दोन्ही मॅडम या मॅडम सावित्री जिजाबाई, क्या बात है बाई. तुझे वडील तर पित नाही दोघीचे, पण दुसऱ्याची गोष्ट म्हणतो, पिणाऱ्या बापाच्या सोबत कोणी मुलं मुली फोटो काढतात का? नाही. तुझ्या गावामध्ये दारू पिणाऱ्याला किती इज्जत आहे? तुला पाहिलं काय दारू पिणाऱ्याची कोणी फार मोठं मान सन्मान देऊन राहिला, इज्जत देते? माझे बाबा मरले आता ते. हा वारले ते. मरण पावले तुझे बाबा? आजोबा? हा अरे वा. तू आजोबाला पाहिलं का? हा. सांग. तिचे डोळेही पाणावले आजोबाचं नाव काय ना मरण पावले बाई? दारूने. आता तरी लाजा वाटू दे पेनारा. तुमच्या मायच्या दुधात दारू टाकता तुम्ही. लहानपणी काय पेले तुम्ही? बोला तुम्ही काय पेता लहानपणी? बोला. तू काय पेली बाई लहानपणी? तू काय पेली बाई लहानपणी? दूध पेलं. आणि तुम्ही माणसं काय पेले? मग तुम्ही तुमच्या मायच्या दुधाची बेमानी करता. म्हणून तुकडोजी महाराज सांगतात, कुत्र्या बरी गट्टी दारूवाल्याची गट्टी दारूवाल्याची. बाबू जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत मस्ती कर. या माय शाळेमध्ये अभंग बंद, शाळेमध्ये गाणे बंद बदल. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. बजबळ वडिलाचे होते जे धन. भाऊ कृपया तरुणांना प्रार्थना, पिणाऱ्यांना प्रार्थना, सत्य पाळले द्या रे. दारू द्या, बिडी द्या, तंबाखू द्या, खर्रा द्या, लॉटरीचं तिकीट काढू नका. मुला मुलीचे लग्न मस्तीत करू नका. पण पहिलं बाळणपण सुनबाईचं आपल्याच घरी करा. मी माझ्या सुनबाईचे बाळणपण माझ्या घरी केले आणि माझ्या मुलीचंही बाळणपण माझ्याच घरी केलं. पैदा तुम्ही करता, तिच्या पोटामध्ये लेकरू तुमचं राहते, शर्मा वाटायला पाहिजे. तिच्या मायबापाच्या घरी बाळणपण करता, आयत्या बिळाचे नागोबा. आवाज वाढव जरा. आम्हाला शिवबाची नीती पाहिजे. त्या बाईले खाली बसवा. ए बाई उभ्या नका रो. बस बाई खाली. भाऊ जगामध्ये जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही, करणी नाही, भूत नाही, नजर लागत नाही. तुम्ही म्हणाल जळशील ना, माई जळण तुमची कोण जळू देता? बाबू
दारूच्या बाई असे जळाल शेवटी त्या बाईला बसवा. हे बाई बस, हे बाई बसा. काय नियत खराब आहे रे तुमची. फक्त बाईचं नाव घेतलं होतं. पोरही सगट बापाई सगट. खुद देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम. अपना राजा राजा परनारीची इज्जत करणारा राजा हो. तेरे बाहों में मर जाए हम. म्या गंमत म्हटलं बाई खाली बस. म्या गंमत म्हटलं काकू त्या नवऱ्याची परीक्षा दाखवली तुया देखत. तू इथं हजर असताना नाही त्या घरचा मालक दुसऱ्या बाईचं नाव काढलं तर पाहिजे. तू त्याचा मोबाईल घेऊन त्याचा पासवर्ड विचार काय काय आहे पाय तू त्याच्या. आणि जे अळानी बाई आहे तिले पासवर्ड काय असते बाबा. चमच्यानं खातात की सर्व त्यांना खाते. आजी ये अंदर की बात है. काही काही माणसाईले जुनी बायको बरी नाही दिसत. नोटा हरामाच्या जमा झाल्या की नवीन पाशिंगच्या मांग लागते. ऍटम गोल्ड. आणि जुनी बायको म्हणजे मंदातून भान पाडणार. नवीन मॉडेल म्हणजे वाफे टाकणारी मंदा. झलक दिखला जा, झलक दिखला जा, झलक दिखला जा. एक बार आजा. पोराईले सांगत नाही लागत. पाठ एवढ्या कमी वयात म्हणजे आजा आजा. म्हणून शिवराया आचरणात आणा. माझ्या भावांनो, माझ्या तरुणांनो, कोणी पोरीच्या प्रेमात पडू नका. पहिले शिका. बीड मध्ये जा की नगर मध्ये जा की जामखेडले जा. कोण्या पोरीच्या चक्रात पडू. माझ्या बहिणींनाही सांगत, बहिणींनो आई बापाची इज्जत राखा. आपण शिवाजी महाराजाचे लेक आहोत. आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे लेक आहोत. आम्ही वंचित आघाडी, आपल्या आघाडी नाही वंचित दुर्लक्षित लोक आहोत. म्हणून तुम्हा तरुणांना सांगल, प्रेमाच्या भानगडीत पहिले शिका. पहिले शिक्षण शिका. उद्योग धंदा लावा. डोक्याच्या मालिश पासून तर जोडल्याच्या पॉलिश पर्यंत कोणतेही काम करा. हे पहा मला ड्रायव्हर धनगर आहे 16 वर्षापासून. ड्रायव्हर की करते आणि पुस्तकही विकते. मला 100 रुपयात 4 पुस्तकं तो गाडीत विकते. मेमरी कार्ड विकते. माझं मेमरी कार्ड आहे. कीर्तन ऐकायची इच्छा आहे काय? अजून ऐकता काय? बोला. हो किंवा नाही? तुझ्या बापाला मेमरी कार्ड घ्यायला लाव. 4GB 50 वर्षाचे कीर्तन आहेत माझे. 18.5 तास. आणि माझ्याकडे फोटो आहेत बाबा तुकडोजी महाराज गाडगे बाबाचे. मी काही फोटो फुकट वाटतो. जसं मंडळ आहे, मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करीन मी, माझ्याकडून हा संत तुकडोजी महाराजाचा फोटो, ज्यांच्यामुळे मी खंजीरीने वजन करणं शिकलो. माझी पत्नीचा फोटो आहे इथं. तिचं देहदान, वडिलाचं नेत्रदान. त्याच्या माझ्या बायकोच्या स्मरणार्थ, माझ्या वडिलाच्या स्मरणार्थ मी शिवजन्मोत्सव कमिटीच्या मंडळीला हा फोटो अर्पण करतो. या या ना, या अजून या 2-4 मागचे या ना 10-12 जण. मी नाव नाही घेत कोणाचं, पण सहज तर कोणी ना कोणी तर पाहिजे. या काढ्या. अजून दुसरेही नाही या, अजून कार्यकर्ते नाही या. इकडे बसा. जे नाही आले ते या. मी मोठेपणा करायसाठी नाही बोलणार. मंडळातले या दुसरे या ना. अरे सर्वेचा हक आहे. तुम्ही नाव ना घेऊ देत तर राहू द्या, पण या ना. तुम्हाला गाडगे बाबा देतो 2 फोटो तुमच्या मंडळाला शिवजन्मोत्सव साजरा करता. हा गजानन तू दे. मीच काय मी एकटा मोठा भाऊ आहो म्हणून शांतपणा करू. जय जिजाऊ.
तुमचं आमचं नातं काय? माझ्या शिवजन्मोत्सव कमिटीच्या मंडळीला धन्यवाद देतो आणि गावकरी मायबापाली. आणि माझे महत्वाचे विषय आहे का आता नंतर जाता. पहिले विषय हा आहे का की मुलानं मुलीनं प्रेमाच्या भानगडीत पडू. पहिले शिका. 100 पोरीचे बाप तुमच्या घरी आले पाहिजे. तुमच्या मुलाचं लग्न करता काय? अशी लायकी बनवा माझ्या भावांनो. अशी जर लायकी बनवली तर तुम्ही जीवनात फेल नाही होणार. आणि शिवजन्मोत्सवाच्या प्रत्येक कार्यक्रमात हजर राहा. ज्या मुलाईनं ज्या तरुणाईनं हा कार्यक्रम ऐकला त्याला जगणं कळलं. बाबू माझं कीर्तन का बदललं? तुकडोजी महाराज मुळे. तुकडोजी बाबा म्हणतात देवदेव करू नका पण पहिले उद्योग करा. एक हात खोदावी जमीन ते पूजना हुनी पूजन ते पूजना होणी पूजन ते सुंदर चिंतावण. एक हात खोदावी जमीन ते पूजना होणी पूजन ते पूजना हुनी पूजन. ते सुंदर उद्योग चिंतावण. करा, मेहनत करा. महिलांनाही सांगतो. आता मी कीर्तनातून जसं रामदेव बाबाचं कसं मार्केटिंग आहे. रामदेव बाबा कापूस काय भाव विकतात मालूम आहे? कापसाच्या वाता ते देवाच्या समोर तुम्ही लावता. तुम्ही कायच्या वाता करता आई सांगा बरं? देवासमोर लावायच्या. उभी राह. याला दिले पुस्तक दिलं का हो तुला? या माय 1 मिनिट. कापसाच्या वाता करता. बस बस टाइम बरबाद नका. या इकडे या. चौघी या. तुम्हाला काय नाराज करू दे रे. भजनाचे पुस्तक एक आहे दे. अजून गाण्याचं पुस्तक एक आहे मराठा म्हण. धन्यवाद बाळा. बस. कापसाच्या वाता तयार होतात. कापसाचा भाव काय क्विंटल आहे बोला? मालूम नाही. आहे त्या भोकाच्या नागोबा. बाप कमावते माय कमावते. तुम्हाला काय मालूम आहे रे? आणि तुम्ही मग इकडे शिक्षणातला वेळ प्रेमात गमावता. 5,500 रुपये कापसाचा भाव आहे. उदाहरणार्थ 100-200 मागे पुढे. आणि रामदेव बाबा वाता विकतात. ते वात केवळ्याचे मालूम आहे काय क्विंटल आहे? 2 लाख रुपये क्विंटल. मार्केटिंग असं शेतकऱ्याच्याही मालाचं मार्केटिंग कसं केलं जाईल? तुम्ही तरुण मुलांनी याकडे लक्ष टाका. अरे एवढंच नाही बाबू, माझ्या बहिणीलाही सांगतो तुम्ही उद्योगी बना. दुकानात उभ्या झाल्या म्हणजे काही किंमत कमी होत नाही बाया हो तुमची. मा मुलाचा दवाखाना आहे आणि बाजूनं मारवाड्याचं मेडिकलची दुकान आहे. तो मारवाडी उभा राहते. तो जेवायला गेला की त्याची बायको उभी राहते. आणि आपण आपल्या बायकाईला उभं नाही राहू देत. आमची बायको कोणाला दिसली नाही पाहिजे. आणि गलतीनं बायको उभी राहिली तर बायकोवर संशय घेते. तू इथूनच काऊन पाहत? त्यालेच काऊन पाहत? काही लोक भलते संशयी. या संशयीपणामुळे बायका मारून टाकल्या. म्हणून तुमच्या पाया पडतो बायकोवर संशय घेऊ नका. आणि बायाईनं नवऱ्यावरही संशय घेऊ नका. तुम्ही काय कमी जादूगारा? तुम्ही लय कलाकार. आमच्या अकोला जिल्ह्यातल्या 161 बाया 8-8, 9-9 वर्षाचे लेकरं सोडून पोहून गेले. म्हणजे काय माणसंच खराब आहेत काय? आपण पोराईले दोष देतो. पोरी काय कलाकार नाहीत काय? पोरी जाते ना तोंडाले पट्ट्या बांधून त्याच्या मोटरसायकलवर. हे असं बांधल्यावर पोरगी ओळखू येते काय कोणासोबत गेली? लहान लेकराले अक्कल आहे. ओळखू येत नाही त्याच्या मोटरसायकलवर जाते. मग 3-4 मित्र बोलावते आणि तिच्यावर बलात्कार करते. सांगा गलती कोणाची? हिनं जावं नव्हतं लागत. याईनं अन्याय करत नव्हतं लागत. पण ते शिव जयंती वाले नाहीत ना.
ते जयंतीवाले नाही, शिवजन्मोत्सव करणारा कधी कोण्या माई बहिणीवर अन्याय करणार नाही. नाही. माझी जाऊनी दिया हवी सुंदर शिवाजी राजा. म्हणून माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, या प्रेमाच्या भानगडीत पडू नका. आणि पोरीले सांगतो, मुलगा किती तुझ्याशी गोड गोड बोललो, नवीन गाडी आणू, ते पोरीवर लाईन मारायला तो कर्ज काढून गाड्या घेते, ते उलट ढोंगण करून बसायचे. काय त्या गाडीचं नाव काय, 1.5 लाखाची गाडी आहे. बुलेट नाही, ते डुबू 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 वाजते ते ना, ते डुबू डुबू वाजते. एव्हरेज काहीच नाही ती, पण हा ते उलट आता म्हणजे ब्रेक मारले की पोरगी अंगावर, फिर ऍक्सिडेंट हो गया. म्हणून माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, तो मुलगा तुझ्याशी किती प्रेमानं बोलला, तू मेरी जान है, तुझ्याशिवाय माझं काहीच नाही. मेरे सीने में तेरा दिल धड़के, तेरे सीने में मेरा गजानन तयारच आहे, काय टॉकीज मध्ये पैदा झाला. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, शिवराया डोळ्यासमोर ठेवा, भगवान बुद्ध डोळ्यासमोर ठेवा. सुंदर मुलगी आम्रपाली आल्यानंतरही डान्स करणारी, नृत्य करणारी आम्रपाली, तिनं तथागत बुद्धानं आम्रपालीचं जीवन बदलवलं आणि तिला धम्माची प्रचारिका केलं. बाबा टाळ्या वाजवा. शिवाजी राजाने तोच प्रकार केला, तिला आईचा दर्जा दिला, मुसलमानाच्या लेकीला, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुंदर मुलगी समोर येता बरोबर पराची नारी आपल्या आईचा दर्जा दिला. म्हणून तुम्हाला तरुणांनाही प्रार्थना, तू मेरी जान है. त्या पोरीला घेऊन बसते, मायबाप घाम गाळतात, पोराले शहरात शिकवतात, हा त्या पोरीचा हातात हात घेते एकांतात. तुझं नाव कुठं लिहू मी प्रिये, हा माईक नाही रे, आता हा चालू झाला पाहिजे. हा आपल्या प्रेमात अडथळा नाही दिसत, याची हेल्प आहे आपल्याला. काही काही पोरं पोरीले एकांतात नेतात, हे एकांतात जाणं पोरापोरीचं चांगलं आहे. हा बाजून राहते दुसरेच येऊन हाला विठाला धोकादायक काम करू नका. मग ते एकांतात बसतात आणि ते पोरगी अशी मान कीर्तन चालू देऊ काय, यायले असं कीर्तन तर रातभर चालते. मोसम वाढवायचं कीर्तन आहे का रे. जय जिजाऊ, याच्या दूर निघायचं आहे बेटा. काही काही पोरीची तारीफ करते, फुलो सा चेहरा तेरा. नवीन नवीन बायकोची तारीफ करते, रात राणी, फुल राणी. मग 3-4 महिने झाले की केर सुनी. पहिल्या रात्री तो इतकं म्हणते, तू मेरी जान है, तुझ्याशिवाय मला. हे प्रेम करणारे पोटी पोरीले असेच फसवते. तुझं नाव कुठं लिहू रे मी, छातीवर लिहू की हातावर. त्या पोरीला म्हणते, तुझं नाव कुठे लिहू मी प्रिये. ते पोरगी हुशार राहते. ओय पोरा, काय लावलं बे. आम्ही त्या वायरला घाबरून राहिलो, इकून शनिवार होता का रे. भारत माता की. म्हणून माझ्या बहिणींनो,
माझ्या भावांनो, आपल्या माई बापाची किंमत राखा, आई बापाची इज्जत राखा आणि शिवराया डोळ्यासमोर ठेवा. आणि कोणी प्रेमाच्या भानगडीत पडू नका. माय बापाले जर लेकरं चांगले लागत असतील तर शिवचरित्र वाचा की माझी जाऊनी मी बरेच वेळचे बसले गळ्या, लघवी वगैरे आली तुम्हाला वाटते. आता सुट्टी देऊ का, बंद करू का? तुम्ही जाऊन आणखीन वापस येता. पण प्रेम आहे. उद्या परत कार्यक्रम आहे, माझाही कार्यक्रम आहे उद्या. आणि उद्या अमोल दादा मिटकरी दादाचा कार्यक्रम होता, पण तो कार्यक्रम महत्वाचा कार्यक्रम आल्यामुळं उद्या अमोल दादा येणार नाही. परवा उद्याचा कार्यक्रम मग कोणाचा जाहीर करू? अमोल दादा मिटकरी स्वतः कलाकारांना पाठवणार आहेत व्याख्याते. आणि गणेश दादा जाधव उद्या त्यांचं व्याख्यान होणार आहे. आणि आपण जरूर ऐका. तुम्ही हुशार, आमच्या कीर्तनकारापेक्षा हुशार माई बहिणीनो. आणि परवाचा कार्यक्रम आहे शिवश्री अजिंक्यजी चांदणे यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आहे. अहो, अजून ऐकायची इच्छा आहे काय? कीर्तन संपल्यावर खंजेऱ्या लागल्या. माझ्याकडे खंजेरे आहेत. 150 रुपये खंजेरीची किंमत आहे. तुकडोजी महाराज गाडगे बाबाचे फोटो आहेत, फोटोची किंमत आहे 150. आणि पुस्तक आहे 100 रुपये 4. आणि मेमरी कार्ड आहे 250 रुपये. सर्वांनी राष्ट्रवंदने करता उभं राहा. राष्ट्रवंदना घ्या, राष्ट्रवंदना. राष्ट्र सूचना द्याल तर या ठिकाणी राष्ट्रगीत होईल. सर्वांना विनंती आहे आपण आपल्या जागेवर उभं राहावं. भाऊ, राष्ट्रगीत होणार आहे. 44 जण या देशाच्या साठी शहीद झाले, हुतात्मा झाले. आपण आज राष्ट्रवंदना घेऊ. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश.